हरे कृष्णा. बस्तवाडकर माताजींची घरी येऊन, कुठे आहे बस्तवाड माताजी? आहे कुठे? हा, तुमच्या घरी येऊन 3-4 वर्ष झाले नाही का? होय ना. 3-4 वर्षानंतर आलो आम्ही इकडे कार्यक्रम करायला. धन्यवाद. हरे कृष्णा. आणि आमचे विनायक प्रभू आणि मेघना माताजी ते सतत इच्छुक असतात की घरामध्ये सत्संग व्हायलाच पाहिजे. कार्तिक महिन्यामध्ये झालं नाही तर आज शक्य झालं. तर आपण सर्व इकडे आलो आणि पाटील कुटुंब परिवार खानापूर माताजी आणि प्रभूजी डॉक्टर प्रभू पण आहेत इकडे. अनेक वर्षापासून मंदिरचा संपर्क आहे. जुने भक्त आहेत मंदिरचे. तर इकडे येऊन खूप आनंद झाला आम्हाला आणि आपण सगळ्यांना बघून पण. भगवंतांची भक्तीमध्ये आनंदच आनंद आहे. मध्ये मध्ये थोडंफार खालीवर होत आहे ते खरं आहे, कारण संसारामध्ये आहो आम्ही. पण सहजपणे जर आम्ही भक्ती करत राहिलो तर खरोखर आनंदाचा स्वाद आम्हाला मिळेल. आणि असं गरज नाही आहे की आम्हाला एकदम शुद्ध भक्त व्हायला पाहिजे ते आनंदाचा स्वाद घ्यायला. थोडे थेंब थेंब आम्हाला चखायला, स्वाद घ्यायला अवश्य शक्य असतं. भगवंत आमच्या प्रेमाला बघतात, आमच्या श्रद्धेला बघतात. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम. जशी आमची श्रद्धा, जसं आमचं प्रेम, तसं भगवंतांचा प्रतिकार असतो. त्यामुळे अनेक लोक जे नास्तिक आहेत या जगामध्ये, त्यांना नास्तिक व्हायची बुद्धी कुठून येते आणि एवढं तर्क करतात ते भगवंत नाही आहेत म्हणून. आणि त्याच्यासाठी, ह्या तर्कासाठी पण खूप बुद्धी लागते. आणि ती बुद्धी येते कुठून? कोणाकडून? भगवंताकडून येते. भगवंत त्यांच्या हृदयामध्ये पण उपस्थित आहेत. आणि भगवंत भगवद्गीतेमध्ये म्हणतात की जशी कोणाची भावना आहे माझ्या प्रती, मी पण तशीच भावना ठेवतो. तसं भगवंतांच्या हृदयामध्ये सगळ्यांच्या प्रती प्रेम आहे. भगवंतांच्या हृदयामध्ये अजिबात कोणाच्या प्रती द्वेष नाही आहे, ईर्ष्या नाही आहे, घृणा नाही आहे. पण जर कोणाच्या हृदयामध्ये भगवंतांच्या प्रती ईर्ष्या आहे, भेद आहे, वैर आहे, तर भगवंत म्हणतात ठीक आहे बाबा, तुला वैराची भावना ठेवायची आहे ना माझ्या प्रती, ठीक आहे, माझा शत्रू हो. तुला नास्तिक व्हायचं आहे ना, माझ्या अस्तित्वाला तुला नकारायचं आहे ना, ठीक आहे, तुला अशी बुद्धी देतो मी की तू एकदम प्रथम श्रेणीचा नास्तिक होईल आणि भयंकर तू लोकप्रिय होणार. तू जाऊन सगळीकडे भाषण दे, पुस्तकं लिही की भगवंत नाही आहे म्हणून. तुझी इच्छा आहे ना, चल तुझी इच्छा पूर्ण करतो. तर जशी जशी इच्छा असते जीवांची, भगवंत पूर्ण करत आले आहेत, असं उपनिषदामध्ये पण उल्लेख आहे. पण हे जे नास्तिक आहेत किंवा अश्रद्धालू आहेत, त्यांना समजत नाही की भगवंतांच्या अस्तित्वाला नकारून त्यांना काही सुख आणि आनंद काही मिळणार नाही आहे. फक्त जन्म मृत्यूमध्ये, याच्या चक्रामध्ये अटकून राहणार आहेत. आणि भगवंतांच्या प्रति अपराध केल्यामुळे पुनर्जन्म आणि पापांचे फळ भोगावं लागणार त्यांना. कधी नरकात जाऊन, मग पशु योनीमध्ये जाऊन, परत मनुष्य योनीमध्ये येऊन परत नास्तिक होणं. असंच किती जन्मांतर पासून असं त्यांचं चाललंय. पण काय उपयोग याच्यामध्ये?
ज्यावेळी त्याच्या विपरीत जर कोणी साधे लोक असले, भोळे भाळे साधे लोक असले, जास्त शिक्षित पण नाही आहेत, धनी नाही आहेत, श्रीमंत नाही आहेत, काही असे 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 भौतिक दृष्टीने बघितलं तर काही चांगले गुण पण दिसून येत नाहीत, पण त्यांच्या हृदयामध्ये जर भगवंतांच्या प्रती श्रद्धा असली, त्यांचं जीवन धन्य आहे. असे कितीतरी उदाहरण आहेत इतिहासामध्ये पण आणि शास्त्रामध्ये पण. शास्त्र पण इतिहासच आहे ना, आमचे पुराण वगैरे काय आहेत, इतिहासच आहेत. त्यामुळे भगवंत जर आमच्या हृदयामध्ये एक थेंब भक्ती पण बघतात, त्यांचे इतके ऋणी होतात की अरे ह्या जीवाच्या हृदयामध्ये, या प्राणीच्या हृदयामध्ये माझ्या प्रती थोडं तरी प्रेम आहे, थोडी सेवा करायची इच्छा आहे त्याला. ज्यावेळी भगवंत नास्तिकला पण बुद्धी देतात, तर ज्यांना भगवंतांची भक्ती करायची आहे त्यांना भगवंत का प्रेरणा देणार नाही? नक्की देणार. नास्तिकची बुद्धी आणि भक्त त्यांची बुद्धी, दोघांची बुद्धी भगवंताकडून येते, पण वेगवेगळं भक्त आहेत लोकांची इच्छाच्या अनुसार. त्यामुळे भगवंत जे सगळ्यांच्या हृदयामध्ये आहेत ते बघतात, त्यांची भावना काय आहे. अच्छा, माझी इच्छा, माझी सेवा करायची इच्छा आहे का, चला त्यांना मार्गदर्शन करू. मग त्या व्यक्तीला भगवंत अशी व्यवस्था करून देतात की भक्तांचा संपर्क येतो. आम्ही म्हणतो अकस्मात झालं, असं सहजपणे मी भेटलो, भक्तांना भेटलो. भक्तांना भेटणे बघा, हे लहान गोष्टी नाही आहे, खूप मोठी गोष्टी आहे. आम्हाला वाटतं जर आम्ही कोणी राष्ट्रपतीला भेटलो किंवा मोठे कोणी क्रिकेटरला भेटलो तर आमचं जीवन धन्य झालं, किती मोठ्या व्यक्तींना भेटलो आमचं भाग्य उघडलं. पण असं नाही आहे. खरोखर ज्यावेळी भक्तांचा संग आमच्या जीवनामध्ये येतो त्यावेळी आमचं भाग्य उघडतं, भाग्योदय होतंय खरोखर. कारण त्यावेळीपासून आम्ही भगवंतांची सेवा करायला सुरू करणार. आधीपासून पण मागच्या जन्मामध्ये पण आम्ही थोडंफार केलं असेल, त्यामुळे भगवंतांनी आम्हाला संधी दिली ह्या जन्मामध्ये पुढे जायला या मार्गावर. तर ज्यांची नास्तिक बुद्धी आहे, एकदम तीव्रतेने नास्तिकवादला ग्रहण करतात, आम्ही समजू शकतो की मागच्या जन्मापासून त्यांची हे वृत्ती चालू आहे. त्याचप्रमाणे ज्यांची एक भगवंतांच्याकडे वळण आहे, त्यांची पण हे जे वळण आहे, वृत्ती आहे, ते मागच्या जन्मापासून चालून येत आहे. भगवंत अशी व्यवस्था करतात की त्या व्यक्तीला भक्तांचं संग मिळते आणि एक संधी मिळते त्या व्यक्तीला भक्ती मार्गामध्ये पुढे जायला. त्यामुळे हे सगळं असाधारण दिव्य घटना होत असतात, पण आम्ही ओळखत नाहीत की ही किती दिव्य घटना झाली आहे. भक्तांची भेट झाली मला, पण ह्याची दिव्यता जी आहे, विशेषता जी आहे, आम्हाला समजून येत नाही. आम्हाला वाटतं की हे काय साधारणच आहे, पण खरोखर एक चमत्कार आहे. कारण एवढे कोटी कोटी जन्म आम्ही ह्या प्रपंचामध्ये व्यतीत केलेले आहेत. आत्ता ज्यावेळीपासून आम्हाला भक्तांचा संग प्राप्त होतो त्यावेळीपासून आमच्या ह्या प्रपंचामध्ये जे वेळ आहे ते आता कमी होत जाणार. या जन्मामध्ये किंवा पुढच्या जन्मामध्ये किंवा अनेक 2-4 जन्मामध्ये निश्चित नक्की आम्ही भगवंताच्या धामाला प्राप्त होणार. जन्म मृत्यूच्या चक्रामधून मोकळं होणार आम्ही. तर बघा, हे शाश्वत आनंद प्राप्त करायची संधी कोणाला मिळाली, काय हे चमत्कारची काही घटना नाही आहे का? पण या संसारामधले कोणी प्रसिद्ध व्यक्ती, श्रीमंत व्यक्तीनं जर आम्ही भेटलो, आम्हाला बरं वाटतं, ठीक आम्ही यांना भेटलो, पण लाभ काय झाला त्याचा? लाभ फक्त ह्या जन्माचाच होईल तो, पण लोकांना सांगायला की आम्ही यांना भेटलो. परंतु भक्तांना भेटून
भगवंत अशी काय व्यवस्था करतात की चमत्कार होऊन जातं. एक वळण येते त्या जीवात्माच्या जीवनामध्ये. आम्ही जीवनाला फक्त एक 60, 70, 80, 90 वर्षाची अवधी आम्ही मानतो की हे जीवन आहे, परंतु असं नाही आहे. आमची कितीतरी जन्म झालेत आणि पुढे पण कितीतरी जन्म होणार आहेत, जर आम्ही भगवंतांचं शरण नाही ग्रहण केलं तर. आणि एवढे जन्मापासून आम्ही हेच करत आलोय. तर आत्ता ज्यावेळी आम्हाला संधी मिळाली आहे की ह्या जन्म मृत्यूच्या चक्रापासून मोकळं होऊन भगवंतांच्याकडे जाणं, त्याला आम्ही का स्वीकार नाही केलं पाहिजे? का गंभीरतेने नाही स्वीकार केलं पाहिजे? जर गंभीरतेने नाही स्वीकार केलं तर आणि उशीर होणार. आणि 1 जन्म, 2 जन्म, 4 जन्म आणि परत परत जन्म घेणे बघा भयंकर आहे. त्यामुळे भक्तांनी प्रार्थना केली आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाही मुरारे. की हे मुरारी, हे कृष्ण, हा संसार जो आहे, प्रपंच जो आहे, भयंकर आहे. भयंकर दुःख आहे, ह्याच्यामध्ये कष्ट आहे, जन्म मृत्यू, वृद्धावस्था, रोग, वेगवेगळ्या प्रकारचे समस्या. दिवसभर असं कोणाला एक पण दिवस निघत नाही ज्याच्यामध्ये कोणाला काही समस्या झाली नसेल. बरोबर आहे ना? काहीतरी ऐकायला येतंय, काहीतरी अनुभव येते, काय पोट दुखते किंवा डोकं दुखते किंवा असं चांगली खबर ऐकली नाही मी, अरे हे काय झालं, कोणी आम्हाला अपशब्द बोलले, काही ना काहीतरी होतच असतं. आणि हे काही नवीन गोष्टी नाही आहे. एवढे जन्म झालं हे सगळं भोगत भोगत. तर चला आता संपू हे. बेळगावची भाषेमध्ये बोललं तर बसायला म्हणायचं आता. चला जाऊ देवाची या गावा, तुकाराम महाराजांनी जसं म्हटलं. आमची बघायची दृष्टी आता दिव्य व्हायला पाहिजे. भगवद्गीतेची दृष्टी, त्याला आम्ही दिव्य चक्षु म्हणतो. शास्त्रांची दृष्टी, त्याच्यामधून आम्ही बघू शकतो. फक्त ह्या डोळ्यांनी बघायचा प्रयत्न केलं तर आम्ही बरोबर निष्कर्षावर पोहोचू शकणार नाही. तर आमचे डॉक्टर बसले तिकडे, विनायक डॉक्टर पाटील पण बसलेत. एक प्रश्न करतो तुम्हाला, ठीक आहे? आता एक रोगी तुमच्याकडे येतात आणि तुम्ही त्यांना सांगतात एक्सरे काढून या म्हणून. बरोबर आहे, एक्सरे काढून येतात तुमच्याकडे. समजा मी आलो, तुम्ही सांगितलं एक्सरे काढा. मी एक्सरे बघतो, मला काय समजतच नाही काय आहे म्हणून. थोडे काळे धब्बे आहेत, पांढरे धब्बे आहेत, ते काय आहे काही समजत नाही. तुम्ही ते बघता, पटकन तुम्हाला समजते की काय समस्या आहे म्हणून. कसं काय? तुमचे डोळे माझे डोळेपेक्षा जास्त छान आहे की काय आहे? काही तुम्ही जादू करत आहे? कसं तुम्हाला कळलं ते? मला कळलं नाही, तुम्हाला कसं काय कळलं ते? का उत्तर काय ह्याचं? कारण तुम्ही ज्ञान प्राप्त केलेलं आहे. एवढे वर्ष झाले अभ्यास करून, अनुभव करून. त्यामुळे आता तुम्हाला समजतंय की हे बघितलं तर ह्याचं अर्थ काय आहे म्हणून. ज्ञानच्या दृष्टीने तुम्ही बघता. माझ्याकडे ते वैद्यकीय ज्ञान नाही आहे, त्यामुळे मी ज्यावेळी बघतो मला काही समजतच नाही ते. तर त्याप्रमाणे तसंच आम्हाला पण भगवद्गीतेचं ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. आणि मग भगवद्गीतेच्या दृष्टीने आम्ही संसाराला बघितलं पाहिजे. मग आमची दृष्टी बदलते आणि आम्हाला समजतं की काय आहे म्हणून. संसारामध्ये काय काय आहे हे जाणून घेणे खूप मोठी गोष्टी आहे. काय काय आहे. त्यामुळे भागवतमध्ये काय म्हटलंय, वास्तव मात्र वस्तू. जे खरोखर खरं आहे ते आम्ही ओळखलं पाहिजे. प्रपंचामध्ये जे दिसतंय तसं नसतंय. आम्हाला दिसतंय की हे सत्य आहे, परंतु ते सत्य नसतं. परंतु भगवद्गीतेमध्ये जे म्हटलंय की हे सत्य आणि ते नाही आहे, तर आमची दृष्टी बदलते. आणि असं ज्ञान प्राप्त करून मग आमची श्रद्धा वाढते. हळूहळू आमची दृष्टी बदलते.
मग आम्हाला समजतं, अरे हे असं आहे, ते तसं आहे. पूर्वी आमची विचारधारा वेगळी होती, मानसिकता वेगळी होती. आता भगवद्गीतेचं ज्ञान प्राप्त केल्यानंतर आम्ही वेगळ्या निष्कर्षावर पोहोचतो. ज्या वस्तूला आम्ही खूप प्राप्य आणि खूप भोग्य मानत होतो की हे किती छान आहे, मला पण हे पाहिजे, हे पाहिजे, आता आम्हाला वाटतंय नको. कारण ह्याच्याने मला दुःख होणार जास्त. तर भगवंतांचे जी पद्धत आहे ते अतिशय विचित्र आहे आणि आमच्या बुद्धीच्या पलीकडे आहे. कोणाच्या हृदयामध्ये किती भक्ती आहे आणि किती एक अमुक व्यक्तीने मागच्या जन्मामध्ये भक्तीमध्ये प्रगती केलेली आहे ते आम्ही समजू शकत नाही, परंतु थोडंफार अनुमान लावू शकतो आम्ही. जर लहानपणापासूनच कोणाला वळण आहे आणि तीव्रतेने तो मग भक्तीचा आश्रय ग्रहण करतो, आम्हाला समजायला पाहिजे की मागचं जन्माचं काहीतरी संबंध आहे. भाग्यशाली आहे तो व्यक्ती. कधी श्रीमंत कुटुंबाचा असू द्या किंवा गरीब कुटुंबाचा असू द्या, भारतामधला व्यक्ती असू द्या, विदेशाचा असू द्या, काही हरकत नाही. भगवंतांची भक्ती कोणीही करू शकतं. काही जातीभेद नाही, भाषा भेद नाही, देशभेद नाही, आर्थिक परिस्थितीचा भेद नाही. भगवंत असं भेद करत नाहीत. भेद आम्ही करतो. पुरुष स्त्रीचा भेद नाही भगवंतांच्या भक्तीच्या मार्गामध्ये. अशी कितीतरी उदाहरण आहेत. हा थोडे तुम्हाला गोष्टी सांगतो, कारण गोष्टीचं आता दर्शन फिलॉसॉफी खूप झालं ना, तर आता थोडे गोष्टी सांगतो ज्याच्याने आम्ही समजू शकणार की खरोखर भगवंतांची भक्ती किती सुलभ आहे, किती मधुर आहे आणि कोणीही हे करू शकतं. ह्याच्यामध्ये काही बंधन नाही आहे, काही अडथळ नाही आहे. एकदा एक खूप गरीब व्यक्ती होता आणि त्याची इच्छा होती की मी मंदिरला जावं. मंदिर खूप दूर होतं त्याच्या घरापासून, त्याच्या गावामधून. खूप त्याला दूर चालत चालत जावं लागलं आणि भगवंतांना अर्पण करायला त्याच्याकडे काही नव्हतं. तर त्याला खूप कष्ट घेऊन त्यांनी एक उसाचं काठी गोळा केली. त्याला मिळाला. थोडे जे पैसे होते त्याच्याकडे, त्यांनी ते विकत घेतलं उसाची काठी आणि ते भगवंतांना मी अर्पण करणार म्हणून चालत 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 अनेक दिवस चालत केलं. मग ते धाममध्ये पोचलं. तिकडे मंदिरमध्ये गेला. मंदिरच्या बाहेर तिकडे थोडे लोक उभे होते. काय आणलंय भगवंतासाठी? हे उसाची काठी आणली आहे. उसाची काठी? हे काय सोनं आणलं नाही का? आणि काय तूप आणलं नाही? काही धान्य आणलं नाही? हे काय उसाचं काठी म्हणजे काय? नाही जा म्हणून. तर तो पाप विनम्र होता. तो म्हणे काय करू आता, मला आतमध्ये पण जायला सोडत नाहीत. तर बाहेर बसला तो झाडाच्या खाली. त्या दिवशी रात्री जे पुजारी होते त्यांच्या स्वप्नामध्ये भगवंत आले आणि त्याने म्हटलं माझी उसाची काठी कुठे आहे? पुजारी म्हटलं कुठची उसाची काठी? म्हटलं बाहेर एक माझा भक्त आलाय, उसाची काठी त्याला अर्पण करायचंय मला आणि तुम्ही लोकांनी त्याला आतमध्ये सोडलं नाही. तर ते जागले. मग गेले बाहेर, बघितलं मंदिरच्या बाहेर कोण आहे का. बघितलं तर झाडाच्या खाली एक खूप गरीब माणूस होता. उसाच्या काठी असं घट्ट देऊन झोपला होता तो. कारण जर ते पण कोणी चोरी केलं तर काय अर्पण करणार भगवंताला. तर ते पुजारी गेले, त्याला जागवलं. अरे तू खूप भाग्यशाली आहेस, भगवंताने तुझी उसाची काठी मागवलेली आहे. तर त्यांनी खूप खुशीने आनंदाने ते दिलं. आणि मग ते पुजारी ज्यावेळी आले आणि भगवंताच्या समोर ते उसाची काठी ठेवली तर अचानक संपूर्ण मंदिरमध्ये एक दिव्य आणि उत्कृष्ट सुगंध पसरला सगळीकडे. आणि त्या पुजारीने समजलं की भगवंताने स्वीकार केलं आहे. आणि खरोखर भगवंत लोकांची भक्ती बघतात. लोकांच्या हृदयामध्ये किती एक सरळ बुद्धी आहे, एक सरळ भक्ती आहे.
भगवंत हे बघत नाहीत की कोण किती मोठं विद्वान आहे, कोणाला किती श्लोक येतात, कोणाची प्रतिष्ठा किती आहे प्रपंचामध्ये, कोण किती बुद्धिमान आहे. भगवंत हे बघत नाहीत. भगवंत फक्त हे बघतात की हृदयामध्ये भक्ती किती आहे. असं पण एक वृंदावनचे बाके बिहारी मंदिरमध्ये एक खरोखर सत्य घटना झाली होती की एक व्यक्ती होते, त्यांनी एक सावकारपासून ऋण घेतलं, पैसे घेतले होते. त्यांना घर बांधवायचं होतं. तर निर्माण कार्य झालं, घराचं बांधकाम झालं आणि मग थोड्या वेळेनंतर त्यांनी पैसे पण परत दिले सावकारला. पण तो व्यक्ती भोळा होता, त्याला काय माहीत नव्हतं हिशोब की कसं ते कागदाचं काय लिहायचं, सही करायचं काय, हे सगळं त्याला माहीत नव्हतं. त्यांनी उधार घेतलं होतं आणि ते परत केलं त्यांनी पैसे, आणि काही सही केलं नाही, काही नाही. त्यांच्याकडून पण काही सही करून घेतलं नाही की मला पैसे मिळाले म्हणून. तर ते सावकारने थोड्या दिवसानंतर म्हटलं मला पैसे द्या. तर म्हटलं दिलं मी तुम्हाला पैसे. नाही, कुठे दिलं, काय प्रमाण आहे. प्रमाण नव्हतं. तर मग काय करायचं. तर ते मग गेले न्यायाधीशकडे, न्यायालयामध्ये गेले. तर न्यायाधीशने म्हटलं काय प्रमाण आहे का की तुम्ही पैसे परत केले म्हणून, काय त्यांची सही घेतली तुम्ही की काय, काहीतरी पाहिजे ना प्रमाण. हे म्हणतात की तुम्ही पैसे दिले नाही आहे म्हणून. तर त्याने म्हटलं हो साक्षी आहे, मी बांके बिहारीजीकडे जातो. बांके बिहारी मंदिर वृंदावनमध्ये खूप प्रसिद्ध आहे, जुनं मंदिर आहे. तर तिकडे गेले, भगवंतांच्या समोर गेले आणि म्हटलं की तुम्हाला साक्षी द्यावं लागेल आता. तर भगवंतांनी म्हटलं ठीक आहे चालेल. मग ज्यावेळी न्यायालयामध्ये न्यायाधीशाच्या समोर हा प्रसंग आला, तर न्यायाधीशने परत विचारलं की प्रमाण काय आहे का. तर त्यावेळी अचानक एक कंबल ओढून एक व्यक्ती आला की माझ्याकडे आहे, आणि कंबलच्या खाली त्यांनी एक थोडे कागद वगैरे ठेवली होती. व हे बघा प्रमाण आहे. तो सावकार बघत होते, हे प्रमाण कुठून आलं, मी काही सही केली नव्हती, काहीच नाही, कुठून आलं हे प्रमाण. आणि मग त्या व्यक्तीने सांगितलं की हे प्रमाण आहे की ह्यांनी पैसे सावकारांना परत केले होते, या दिवशी केले होते, या वेळेवर केले होते, आणि त्यांनी हे पैसे असे असे इकडे ह्याच्यामध्ये ठेवलेत, आणि ते कागद या ठिकाणी ह्यांनी ठेवलेलं आहे. आणि मग ते सावकारने स्वीकार केलं, मग करावंच लागलं. आणि हे आश्चर्याची गोष्टी म्हणजे काय, हे तरी झाली आश्चर्याची गोष्टी. दुसरी गोष्टी जे झाली की ते न्यायाधीश होते, त्यांना समजलं की हा जो व्यक्ती जो आला होता आता दुसरं कंबल ओढून, तो कोण होता, कुठून आला. कारण ज्यांनी उधार घेतलं होतं त्यांना पण माहीत नव्हतं की हे कोण आहेत म्हणून. त्यांना श्रद्धा होती की बांके बिहारी जे आहेत ते माझी रक्षा करणार, संरक्षण करणार आहेत. तर जजना समजलं की अरे हे काय अद्भुत घटना घडलेली आहे, आता भगवंत आलेत. तर ते एवढे प्रभावित झाले की त्यांनी त्यांची न्यायाधीशची नोकरी सोडली आणि तिकडे बाबाजी झाले ते वृंदावनमध्ये, आणि त्यांचं नाव झालं जज बाबा म्हणून. पण पूर्ण वृंदावनमध्ये त्यांचं नाव जज बाबा, कारण पूर्वी ते जज होते, न्यायाधीश होते म्हणून. अशी सगळे चमत्कारची घटना होतात. तर मग आम्हाला असं वाटू नये की आमच्या जीवनामध्ये पण असे ह्या प्रकारचे चमत्कार होणार म्हणून. चमत्कार होतील, परंतु जसं ह्यांचं झालं तसंच आमच्यासाठी पण भगवंतांनी न्यायालयामध्ये येऊन साक्षी दिलं पाहिजे, तसं होऊ शकतं, होणार नाही. कारण आमची श्रद्धा पण तशीच असली पाहिजे ना. ये यथा माम प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम. तेवढी श्रद्धा आमची असली तर भगवंत येतील. श्रद्धा नाही असेल तर भगवंत नाही येणार, आरामशीर येतील भगवंत. त्यामुळे श्रद्धा खूप महत्वाची वस्तू आहे. श्रद्धा असल्याशिवाय प्रेम कसं होणार भगवंतांच्या प्रती. आणि श्रद्धा जागवायला, जागृत करायला भक्तांची संग
भक्तांची संगती याची खूप गरज आहे. भक्तांच्या संघमध्ये आम्ही श्रवण केलं पाहिजे, कीर्तन केलं पाहिजे. आणि श्रील प्रभुपाद म्हणतात की शास्त्र जेवढं आम्ही श्रवण कीर्तन करणार भक्तांच्या संघमध्ये, तेवढं आमचं प्रेम वाढणार, तेवढी आमची श्रद्धा वाढणार. कधी कधी भक्त प्रश्न विचारतात की आम्ही प्रार्थना तर करतो, पण भगवंत ऐकतात काय? होय, ऐकतात. परंतु जेवढी आमची श्रद्धा आहे तेवढी भगवंत ऐकणार. जर श्रद्धा नसेल, आणि का कोणी श्रद्धा नसताना कोणी का भगवंताकडे जाणार काय मागवायला? त्याला वाटेल की भगवंत काय देणार. श्रद्धा नसते त्याला. जर कमी श्रद्धा असली कोणाकडे, तो त्या श्रद्धेने विचारेल की मिळेल काय, नाही मिळेल काय, माहीत नाही, संशय असतं. पण ज्यांच्याकडे पूर्ण श्रद्धा असते, त्यांचं प्रेम, त्यांची प्रार्थना भगवंत खूपच लवकर स्वीकार करतात. जगन्नाथपुरीमध्ये नव्हे, जगन्नाथपुरीपासून थोडं दूर एक गावामध्ये, खेड्यामध्ये एक भक्त राहायचे भगवान जगन्नाथांचे. आणि त्यांचं नाव होतं दासिया बावरी म्हणून. दासिया म्हणजे दास. आणि एक गरीब व्यक्ती होते ते. त्यांच्याकडे जास्त काही व्हायचं नाही. आणि ते त्यांची जी पत्नी होती, ती त्यांच्यासाठी वेगळं स्वयंपाक वगैरे करून प्रसाद वगैरे ठेवायची. एक दिवस तिनं राग आला, तुम्ही फक्त जगन्नाथी सेवा करतच बसलं इकडे, आणि मग माझ्या पोटामध्ये भात कधी जाणार? कोण आणणार माझ्यासाठी भात? म्हणजे एवढं तर तुम्हाला देत आहेस, तर हे भात आलं कुठून? तुम्हाला दिलंय, पण तुम्हाला दिलं म्हणून मला मिळालं नाही, तर मग असं कसं काय? तू पण घेतलं पाहिजे होतं. नाही, मी नाही घेतलं, तुमच्यासाठी ठेवलंय. आता मी पण घेतलं असतं तर तुम्हाला उद्या नाही मिळालं असतं, आज नाही मिळालं असतं भात. काही जेवायला नाही आमच्या घरामध्ये. तर म्हटलं जगन्नाथ आणतील, आम्हाला देतील, श्रद्धा ठेव. कसं आणतील जगन्नाथ? कुठे आहे जगन्नाथ? तर मग अचानक कोणाचा आवाज आला बाहेर. हाक मारली कोणी ते दासिया बावरीला. ते विणकर होते, विणाई करत होते कपड्यांचे. त्यांचं ते व्यवसाय होता. तर ते बाहेर गेले आणि सरपंच आले होते तिकडे त्यांना भेटायला. आणि बघा, हे थोडं भात आहे आणि थोडे पैसे आहेत, माझ्यासाठी हे लवकरात लवकर हे कपडं तुम्ही विणून द्या, मला पाहिजे. तर त्याने म्हटलं ठीक आहे. आणि ते गेले. त्यांना कुठे जायचं आहे तुम्हाला? मला जगन्नाथपुरीला रथयात्रेसाठी जायचं आहे, त्याच्यासाठी लवकरात लवकर मला हे पाहिजे. त्याने म्हटलं ठीक आहे. आणि मग आतमध्ये गेले. बघा, हे आलं. तू म्हटलं, तू संशय केलं ना की जगन्नाथ देतील की नाही, आलं की नाही? भात आला बघ. आता पुढच्या किती दिवसासाठी आमच्याकडे भात आहे. तर भगवंत असं देतात. ज्यांची श्रद्धा आहे त्यांच्यासाठी भगवंत सगळं व्यवस्था करून देतात. अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात की ज्यांचं चित्त नेहमी माझ्यामध्ये मग्न असतं, जे नेहमी माझ्या सेवामध्ये तत्पर असतात, आतुर असतात माझी सेवा करायला, माझ्यावर लक्ष ध्यान करतात, त्यांचे जे काही जीवनामध्ये कमी आहे ते मी पूर्ण करणार, आणि जे काही आहे त्यांच्याकडे त्याचं मी संरक्षण करणार. तर भगवान श्रीकृष्णाने दासी बावरीची पण संरक्षण केली. मग ते सरपंचकडे गेले. मला पण जगन्नाथपुरीला जायचं आहे, भगवंतांचं दर्शन करायचं आहे. म्हटलं ये माझ्याबरोबर ये. आणि असं करून ते गेले तिकडे. आणि एकदा त्यांनी बघितलं की त्यांच्या गावामधलं कोणी एक व्यक्ती आहे, तो जगन्नाथपुरीला जात होता. तर त्यांनी म्हटलं की ठीक आहे, मी हे माझ्याकडे थोडे कपडे विणून मी ठेवले आहेत, तर मी जगन्नाथासाठी एक नारळ आज पाठवतो,
तर एक व्यक्तीकडे गेले, त्याच्याकडून नारळ त्याने विकत घेतले. त्याने म्हटलं मला पूर्ण कपडे द्या, मग मी एक नारळ देणार. फसवलं त्याला. एवढे कपडे आणि एक नारळ म्हणजे कसं काय? पण त्याला भगवंतांचे दर्शन करायची एवढी तीव्र इच्छा होती की त्याने कबूल केलं. ठीक आहे, चालेल, आम्हाला जेवायला खायला नाही मिळेल तरी चालेल, पण मला भगवंतांची दर्शन करायचं आहे. तर त्यांनी कपडे दिले, नारळ घेतलं आणि जगन्नाथपुरीला जाणारे कोणी एक व्यक्ती होते. त्यांना सांगितलं, बघा हे नारळ तुम्ही जगन्नाथांच्या समोर गरुड स्तंभाकडे उभं राहून तुम्ही त्यांना अर्पण करा. अर्पण करा कसं? हातात ठेवून असं. आणि जर तुमच्या हातात असलेलं नारळ जर जगन्नाथाने हात पुढे करून स्वीकार केलं तरच ते स्वीकार केलं त्यांनी, तसं मी समजणार. जर तुमच्या हातातच राहिलं ते नारळ, ते घेऊन या परत माझ्याकडे. तर हसायला लागलं. तर काय बोलत आहेस, असं कसं होईल? ठीक आहे, तू बोलत आहेस तर मी करतो असं. तर ते गेले तिकडे, दर्शन केलं, इकडे तिकडे जाऊन मग आठवण आलं, अरे ते मी विसरलो, दासी बावरींनी ते नारळ अर्पण करायला सांगितलं होतं. ते नारळ घेतलं, गरुड स्तंभाकडे जाऊन उभे राहिले आणि जगन्नाथांना प्रार्थना केली की आमच्या गावामध्ये दासी बावरी म्हणून व्यक्ती आहे, त्यांनी हे नारळ तुम्हाला अर्पण केलेलं आहे. पण त्यांनी असं म्हटलंय की जोपर्यंत तुम्ही हात पुढे करून घेणार नाही तोपर्यंत तो स्वीकार करणार नाही की तुम्ही स्वीकार केले आहे म्हणून. तर अचानक जगन्नाथ भगवंताचा हात समोर आलं, ते नारळ उचलून घेऊन गेले तिकडे. आणि सगळं बघणारे लोक तिकडं आश्चर्य झाले, हे काय झालं, नारळ कुठे गेलं? तर असं भगवंतांनी दासी बावरीचं नारळ स्वीकार केलं. असंच एकदा त्यांनी थोडे आंबे विकत घेतले, 40 आंबे. तिकडे हापूस मिळत नाही ना, ते वेगळंच काही आंबे असतात तिकडे, स्वादिष्ट असतात तिकडचे पण आंबे. तर त्यांनी विकत घेतले 40 आंबे की आता मी जाऊन जगन्नाथ भगवंतांना अर्पण करणार. आणि ते आले आणि सिंहद्वाराच्या समोर उभे होते. तर तिकडे अनेक पंडा लोक जात होते. त्यांनी विचारलं, अरे तू आंबे घेऊन कुठे जातो? जगन्नाथांना अर्पण करायचंय ना, तू अर्पण करू शकणार नाही, आम्ही पंडा लोक आहेत, आम्हीच अर्पण करणार, पटकन आम्हाला दे, आम्ही जाऊन अर्पण करणार. तर दासीबावरीने म्हटलं, नाही, मीच अर्पण करणार. तू कसं अर्पण करणार? शक्यच नाहीये, तू आतमध्ये जाऊ शकत नाहीस अर्पण करायला. मी इकडे उभं राहून जे जे चक्र आहे चक्राला अर्पण करणार. कारण अशी प्रथा आहे, अशी मान्यता आहे जगन्नाथपुरीमध्ये की जर आम्ही सुदर्शन चक्राचं दर्शन, जे चक्र मंदिरच्या वर आहे त्याचं दर्शन आम्ही केलं तर भगवंतांचं दर्शन घेतलंच तेच लाभ आम्हाला मिळणार. अभिन्न आहे चक्राचं दर्शन आणि भगवंतांचं दर्शन. तर ते सिंहद्वारच्या समोर रस्त्यावर उभे राहिले आणि त्यांनी 2 आंबे घेतले आणि चक्रानं अर्पण केलं आणि जगन्नाथांशी प्रार्थना केली की कृपा करून हे स्वीकार करा. आणि ते 2 आंबे गायब झाले त्यांच्या हातामधून. ते पंडे उभे होते तिकडे, त्यांना आश्चर्य झालं, हे काय केलं तू? म्हणजे काल काय तू हे करत आहेस, तंत्रमंत्र काय करत आहेस का? घोटाळा केले तू, काय करत आहेस? नाही, फक्त जगन्नाथांना अर्पण केलं आणि 2 आंबे ठेवले आणि त्यांच्या डोळ्याच्या समोर ते गायब झाले. आणि असं करून 40 आंबे एकानंतर एक त्यांनी अर्पण करून दिलं जगन्नाथांना. मग त्यांनी आरोप लावलं की एक काहीतरी तू जादू काहीतरी करत आहेस, तंत्रमंत्र काहीतरी केलं आहे तू. त्यांनी म्हटलं, नाही, तुम्ही आतमध्ये जाऊन बघा. तर त्याने आतमध्ये जाऊन बघितलं की आंबाचे कोळे जे होते बी ते तिकडे सगळे पडले होते भगवंताच्या समोर आणि 40 कोळी होते. बघून त्यांना आश्चर्य झालं. आणि त्या दिवसानंतर सगळे दासी बावरीला मग खूप महान भक्त म्हणून मानायला सुरू केलं सगळ्यांनी. बघा, भगवंताची कृपा अशी असते. भगवंतांना काय पाहिजे? आमची भक्ती पाहिजे. ज्या हृदयामध्ये काही घमंड असेल, घमंड कशामुळे असू शकते?
कोणाचं सौंदर्य आहे, कोणाची बुद्धी आहे, कोणाचं धन आहे, कोणाची प्रतिष्ठा आहे, काही असेल. कशामुळे? जर कोणाच्या मनामध्ये एक अभिमान सारखं असेल तर भगवंत ते प्रेम ते स्वीकार करत नाहीत. जे साधे लोक असतात त्यांना भक्ती करायचं खूप सोपं आहे. ज्यांची खूप बुद्धी असते हे ते खूप कठीण आहे बुद्धी करणे, भक्ती करणे. त्यामुळे कुंती महाराणी म्हणतात, जन्मेश्वरी श्रुत श्रीभीर एदमान मधपुमान नैवार्हत्य विधातुम वै त्वाम अकिंचन गोचरा. की हे भगवंत, ज्या लोकांच्या जीवनामध्ये हे सगळं ऐश्वर आहेत त्यांना निस्सहाय भावनेने तुमचं शरण ग्रहण करणे खूप अवघड आहे. कारण भगवंतांच्या भक्ती करायला ही एक भावनेची गरज असते की हे कृष्ण मी तुमचा आहे. तर मी तुमच्या शरणमध्ये आलोय. तर त्यामुळे भगवंत ही भावना असणे की मी तुमच्या शरणमध्ये आलोय, मी तुमची संपत्ती आहे. आता हे हृदयापासून बोलायची जी क्षमता आहे कोणाची होईल? ज्यांच्या हृदयामध्ये विनम्रता आहे, श्रद्धा आहे आणि प्रेम आहे, तोच व्यक्ती मात्र बोलू शकणार असं हृदयापासून. त्यामुळे कुंती महाराणी म्हणतात, ज्या लोकांकडे हे सगळं नाही आहे ना, ते त्यांना भक्ती करणे खूप सोपं आहे, सुलभ आहे. पण असं पण नाही आहे की फक्त गरीब लोकांनी भक्ती केली पाहिजे, पण असं नाही आहे. कोणी श्रीमंत असेल, कोणी बुद्धिमान असेल, शिक्षित असेल, त्यांना पण तेवढाच अधिकार आहे. आमच्या शारीरिक किंवा मानसिक किंवा बौद्धिक किंवा आर्थिक परिस्थितीचा काही प्रश्नच नाही याच्यामध्ये. ज्यांनी मागच्या जन्मापासून भक्तीचे संस्कार गोळा केलेले आहेत ते ह्या जन्मामध्ये पुढे जाऊ शकणार. त्यामुळे आम्हाला जी एक संधी मिळाली आहे त्याचा आम्ही संपूर्ण लाभ घेतला पाहिजे. आमचं काय, आम्ही तर हिंदू समाजमध्ये आमचा जन्म झाला. मुसलमान परिवारमधले पण जन्म घेतलेले किती मोठे मोठे भक्त आहेत. रामानुजाचार्य ज्यावेळी मेलकोटेमध्ये राहत होते, कर्नाटकमध्ये मैसूरच्या जवळ आहे, तर तिकडे यादवाद्रीपती ते भगवान विष्णूचं, नारायणचं नाव होतं. मंदिरमध्ये भगवंतांचं विग्रह तिरुचेलुव नारायण. चेलुव म्हणजे बाळ, त्यांना चेलुव म्हणतात. बरोबर आहे ना? कन्नड आहे की तमिळ आहे? कन्नड आहे ना. चेलुव म्हणजे काय? सुंदर. तर तिरू म्हणजे तमिळमध्ये श्री, श्रीचं नाव ऐश्वर्यशाली सुंदर. तर एक दिवस रामानुजाचार्यांच्या स्वप्नामध्ये भगवंत आले. त्याने म्हटलं, रामानुज हे बघ, आता मी आहे इकडे मंदिरमध्ये, पण मला पण बाहेर जायची इच्छा होते की नाही. तुम्ही सगळे फिरता तिकडे तिकडे, मला पण बाहेर जायची इच्छा आहे, पण माझी उत्सव मूर्तीच नाही आहे इकडे. तर मी कसं जाणार बाहेर भ्रमण करायला, शोभायात्रामध्ये कसं जाणार? तर माझी उत्सव मूर्ती तुम्हाला आणायला पाहिजे. मग पालखीमध्ये बसून मला पालखी शोभायात्रा तुम्ही करू शकता, मला पण आनंद येईल. मग कुठे आहे तुमची उत्सव मूर्ती? आम्हाला काही माहित नाही. इकडे ज्यावेळी दिल्लीचे सुलतानने आक्रमण केलं होतं त्यावेळी दक्षिण भारतमध्ये येऊन त्यांनी खूप सगळे मंदिर आहेत, त्याच्यामध्ये त्यांचे सगळे मूर्ती वगैरे होते, धन होतं, सगळं उचलून ते घेऊन गेले होते. तर आमची जी उत्सव मूर्ती आहे ते दिल्लीमध्ये ते सुलतानकडे आहे. तर रामानुजन म्हटलं, तू जागृत होस. मग जागले आणि मग त्यांनी थोडे भक्तांना गोळा केलं. मग चला आत्ताच आम्ही निघू, आणि निघाले. ते थोडे महिने लागले त्यांना चालत 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 दिल्ली पोचायला. रेलगाडी नव्हते, बाकी गाडी नव्हते, काही नव्हतं, चालत जावं लागतं. तर ते पोचले तिकडे. ते रामानुज खूप प्रसिद्ध होते, त्यामुळे तिकडे पण खबर पसरले की दक्षिण भारतचे प्रसिद्ध संत रामानुजाचार्य इकडे आलेत.
तर सुलतानकडे गेले भेटायला. सुलताननी पण स्वागत केलं, त्यांचं सन्मान केलं की काय ते सेवा तुमची करू शकतो मी. तर रामानुजाचार्यांनी उत्तर दिलं की तुमच्याकडे हे जे एक विग्रह आहे, आमच्या मंदिरचे उत्सव विग्रह, लहान आहे विग्रह, ते तुमच्या राजवाड्यामध्ये आहे कुठे, तर मला ते हवे आहे, कृपा करून ते मला द्या. त्याने म्हटलं ठीक आहे, नक्की तुम्ही एवढं दूर चालत आलायत तर नक्की तुम्हाला आम्ही देऊ. पण तुम्ही बघा, ते खोलीमध्ये घेऊन गेले त्यांना आणि तिकडे अनेक लहान मोठे अशी मूर्ती होती. बघा यांच्याकडे कोण आहे म्हणून. मग त्याने म्हटलं ह्याच्यामध्ये कोण नाही आहे, हे उत्सव मूर्ती नाही आहे, आमचे तिरुचेलुव नारायण यादवात्रिपतींचे हे उत्सव मूर्ती नाही आहेत. आणि त्यांचं नाव होतं रामप्रिया, त्या उत्सव मूर्तीचं नाव. मग ते सुलताननी म्हटलं की माझी जी कन्या आहे, हे राजकुमारी आहे, तिच्याकडे आता एक लहान मूर्ती आहे आणि तिला ते खूप प्रिय आहे. त्यामुळे ती स्वतः आपल्या खोलीमध्ये घेऊन ती राहते तिकडे आणि कोणाला देत नाही. तर मग ते सुलतानने ती मूर्ती दिलवली. आणि कसं तुम्ही प्रमाण द्या की हेच आहे, कसं. तर रामानुजाचार्य बसले, त्यांनी ध्यान केलं की हे रामप्रिया, हे चेलू म्हणजे सुंदर, म्हणजे रामप्रिया, संपत कुमार म्हणजे बालस्वरूपला संपत कुमार. त्यांनी म्हटलं लवकर माझ्या हातात ये. आणि तिकडे मंचावर ठेवलं होतं सिंहासनवर, ते अचानक त्यांच्या हातात आले. मग रामानुजाचार्याला आणि सुलतानला पण समजलं की हे खरोखर हेच विग्रह आहेत म्हणून, आणि निघाले तिकडून. ते राजकुमारी होती, ती खूप दुःखी झाली होती, त्यांना सोडायची इच्छा नव्हती, कारण ते राजकुमारीचं खूप प्रेम झालं होतं भगवंतांच्या त्या विग्रहाच्या बद्दल, रामप्रियाच्या बद्दल. पण कसं तरी ते मग घेऊन गेले तिकडे. रामानुजाचार्याला समजलं की हे राजकुमारीचं जे आकर्षण आहे भगवंतांच्या प्रती, त्याच्यामुळे कधीही जो सुलतान आहे त्याच्या सैनिकांना आमच्या पाठीमागे पाठवून परत हे विग्रह घेऊन जाऊ शकतं. त्यामुळे ते खूप तीव्र गतीने चालत गेले. पण कुठे दिल्ली आणि कुठे मेलकोटे, वेळ तरी लागतंच ना. तर चालत गेले आणि ते राजकुमारी होती, ते खूप दिवसभर रडायचे की मी आता कोणाची सेवा करू, तुम्ही का दिलं रामप्रियाची मूर्ती, तुम्ही का त्यांना दिली. तर मग तिने म्हटलं की मीच जाणार तिकडे. तर सुलताननी म्हटलं ठीक आहे, माझे सैनिक वगैरे पण पाठवतो मी तुझ्याबरोबर. तर ते गेले, पण सैनिक फक्त त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचू शकले, त्याच्या पुढे जाऊ शकले नाहीत ते. मग ते सैनिक परत आले आणि रात्री ही जी राजकुमारी होती ती लपून तिकडून बाहेर आली आणि जंगलामध्ये पळून गेली, कारण तिला जायचं होतं तिकडे मेलकोटेमध्ये. आणि जंगलामध्ये चालत शेवटी पोहोचली तिकडे मेलकोटेला. मेलकोटेमध्ये पोहोचून मग भक्तांकडे आले की मला रामप्रिय पाहिजेत, त्यांच्याशिवाय मी राहू शकत नाही. बघा, एक मुसलमान राजकुमारी होती, पण भगवंतांच्या प्रती आकर्षण किती झालं की काय त्यांनी त्याग केलं. कसं झालं हे स्वाभाविक, त्यांना काही भक्तांचं संग नाही मिळालं, प्रत्यक्ष त्यांना भगवंतांचं संग मिळालं त्या मूर्तीच्या रूपमध्ये. कारण मागच्या जन्मामध्ये काहीतरी झालं असेल, त्यांची भक्ती त्यांनी केली असेल, त्यामुळे ह्या जन्मामध्ये एक मुसलमान कुटुंबामध्ये जन्म घेतल्यानंतर पण त्यांची जे जुने मागच्या जन्माची एक संस्कार होते ते बाहेर आले. आणि रामानुजाचार्यांनी बघितलं, म्हटलं की वा, आश्चर्याची गोष्टी, एवढं प्रेम भगवंतांच्या प्रती. तर मग त्यांनी म्हटलं तुम्ही आता इकडेच राहा, काही हरकत नाही. आणि त्यांना राहायला वगैरे त्यांनी स्थान दिलं आणि ते सेवा करत राहिली. आणि आज पण आम्ही बघू तिकडे मंदिरमध्ये तिरुपती पण मध्ये बीबी लाचीमार म्हणून त्यांचं नाव आहे, त्यांची मूर्ती अजून आहे तिकडे.
आणि जेवढे वर्ष राहिले त्या जीवनामध्ये तिने लग्न केले नाही, काही नाही, फक्त रामप्रियांची सेवा करत राहिले ते. एवढं आश्चर्यजनक सत्य कथा आहे हे. ह्याच्याने आम्ही समजू शकतो की भक्ती मार्गामध्ये अजिबात काही भेद नाही आहे. कोण भगवंताची भक्ती करू शकतो किंवा नाही, फक्त हृदयाची गोष्टी आहे. त्यामुळे आम्ही खूप भाग्यशाली आहेत, आम्ही सर्व, की आम्हाला भगवंतांची भक्ती करायची संधी मिळाली आहे. त्यामुळे आम्ही गंभीरतेने जर स्वीकार केलं तर आमचं जीवन यशस्वी होणार, धन्य होणार. आणि आमच्या जे संबंधात जे व्यक्ती आहेत, आमच्या कुटुंबामध्ये इत्यादी, आमचे नातेवाईक, सगळ्यांचं जीवन धन्य होणार. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर आजपासून कृपा करून आपण सर्वांनी भगवंतांचं नामस्मरण करा. जे करत नाहीत तुम्ही सुरू करा, आणि जे करत आहेत ते आणि प्रेमाने आणि तीव्रतेने चालू ठेवा. कबूल आहे का? कोणाला कबूल आहे हात वर करा बघू. सगळ्यांना कबूल आहे? कोणाला अजिबात कबूल नाही आहे हात वर करा. अजिबात कबूल नाही आहे ना? हा, ठीक आहे. खरोखर धन आहे, श्रीमंत व्हा. फक्त रुपये पैसे कमवून आम्ही श्रीमंत होत नाहीत, कारण हे धन नश्वर आहे. खरोखर धन म्हणजे भगवंतांची भक्ती. हरे कृष्णा. तर विनायक प्रभू आणि मेघना माताजी, बस्तवाडकर माताजी, पाटील कुटुंब परिवार, श्रीमान पंडित प्रभू, खूप धन्यवाद. एवढं छान सत्संगाची व्यवस्था केली आहे आज. हरे कृष्णा. धन्यवाद.